इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहय तेष ज्ञानमावृत्य देहिनं 40. इंद्रियाणि इंद्रिये मनः मन बुद्धिः बुद्धी अस्य या कामाचे अधिष्ठानम निवासस्थान उच्चते म्हटले जाते. येथे हे या सर्वांच्या योगाने विमोहयती मोहित करतो. एषः हा काम ज्ञानम ज्ञान आवृत्य आच्छादून देहिनम देहधारी जीवाचे इंद्रिये मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो. तात्पर्य शत्रूने बद्ध जीवाच्या शरीरातील निरनिराळी महत्वाची ठिकाणे काबीज केली आहेत. म्हणून ज्या मनुष्याला या शत्रूंवर विजय प्राप्त करावयाचा आहे त्याने शत्रू कोठे सापडेल हे जाणावे. यासाठीच भगवान श्रीकृष्ण शत्रूची ठिकाणे सूचित करीत आहेत. मन हे इंद्रियांच्या सर्व कृतींचे केंद्रबिंदू आहे. जेव्हा आपण इंद्रिय विषयांबद्दल ऐकतो तेव्हा साधारणपणे मन हे इंद्रिय तृप्तीबद्दलच्या सर्व कल्पनांचे आगर बनते व परिणामी मन आणि इंद्रिये कामाची भांडारे बनतात. नंतर बुद्धी विभाग अशा कामप्रवृत्तींचे भांडवल बनतो. बुद्धी ही जीवात्म्यांची अत्यंत निकटवर्ती आहे. कामुक बुद्धीच आत्म्याला मिथ्या अहंकार प्राप्त करण्यासाठी कामुक प्रवृत्तींशी तसेच मन आणि इंद्रियांशी तादात्म्य करण्यास प्रभावित करते. आत्मा भौतिक इंद्रियांचा भोग करण्याच्या अधीन होतो व चुकीने त्यातच वास्तविक सुख आहे असे समजतो. आत्म्याच्या या मिथ्या तादात्म्याबद्दल श्रीमद भागवतात 10.84.13 सुंदर विवेचन करण्यात आले आहे. यस्यात्मबुद्धिः कूणपे त्रिधातुके स्वधीः कलत्रादिषु भौम इज्जदीः यतीर्थबुद्धिः सलिले न करहि ची जननेष्वभिज्ञेषु स एव गोखरः. जो मनुष्य या त्रिधातू निर्मित शरीरालाच आत्मा समजतो, शरीराच्या उपफलांना स्वतःचे नातलग मानतो, आपले जन्मस्थान पूजनीय मानतो आणि दिव्य ज्ञानी पुरुषांना भेटण्याऐवजी केवळ स्नान करण्यासाठीच तीर्थस्थळांची यात्रा करतो, तो एखाद्या गाढवाप्रमाणे किंवा गायीप्रमाणे आहे.